कशी आहेस मैत्रिणी? तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जापेंची मी चित्राली आज एका मैत्रिणीला भेटते. खरं तर माहेरवाशीणच म्हणेन तिला, कारण काय देव्यानी म्हणून प्रचंड प्रेम मिळालं. त्यानंतर बरंच काही घडलं, एक रियालिटी शो घडला, हिंदी मालिका झाल्या, लग्न झालं, सौ झाली आणि आता पुन्हा म्हणजे कमबॅक होतोय ह्या सगळ्याचा. सो शिवानी, एकतर कशी आहेस आणि हा सगळा प्रवास कसा राहिला? खूप इंटरेस्टिंग. धरू का मी? नाही ना. खूप इंटरेस्टिंग, खूप चॅलेंजिंग. ह्या काही वर्षांमध्ये काय करायचं याची समज निश्चितच आली. काय करायचं नाही आहे ह्याची समज तर अगदीच आली. आणि खूप इंटरेस्टिंग लोक भेटली मला ह्या जर्नीमध्ये, ज्यांनी मला खूप इन्स्पायर केलं. आणि तू म्हणालीस तसं अगदीच म्हणजे माहेरवाशीणच फिलिंग येतं आहे मला. कारण मी 10वीला होते तेव्हा मला देवयानी मालिकेमध्ये कास्ट करण्यात आलं. त्याच्यानंतर मी 2-3 अजून मालिका केल्या. त्याच्यानंतर 2015मध्ये मी अजून एक मालिका केली स्टार प्रवाहासोबत. त्याच्यात मला स्टार प्रवाहामुळेच मला माझा जोडीदार मिळाला. 2015पासून मी आणि अजिंक्य एकमेकांना ओळखतो. ह्या वर्षी आम्ही लग्न केलं आणि लग्न झाल्या झाल्या लगेच परत घरी बोलवून घेतलं मला स्टार प्रवाहाने. असं म्हणतात की लक्ष्मी असते जेव्हा लेक मुलगी जाते घरात. सो अजिंक्य असे छान छान पावलांनी आले, म्हणजे परत मालिका, परत हे आय एम शुअर ह्याच्या आधीही बरंच काही घडलं असेल, पण असं एक असतं ना ते गुड वाईब किंवा एक तसं काही. हो, डेफिनेटली. म्हणजे अनेक लोक म्हणतात की लग्न मानवतंय वगैरे. सो हा, डेफिनेटली मी देईन हे क्रेडिट अजिंक्यला की हे अजिंक्यमुळे होत आहे. क्या बात आहे. देवयानी वरती प्रचंड प्रेम आजही लोक करतात, कारण काय जसा हा प्रोमो आला त्यानंतर त्याच्यावरती कमेंट्स तेच आले, अजूनही लोक तुला त्याच्याशीच रिलेट करतात. जितकं लकी असेल ते की अजूनही, बिकॉज ह्युमन मेमरी खूप छोटी असते, आपण लगेच विसरतो असं म्हणतात, पण 9 वर्ष झाली तरी प्रेम तेवढंच आहे. पण ॲट द सेम टाईम ती जबाबदारीसुद्धा आहे, कारण काय तुझं काम हे तुझ्याच कामाशी तोललं जाणार आहे. डेफिनेटली. म्हणजे जेव्हा हे कमबॅकचे मेसेजेस येत आहेत, देवयानी पुन्हा येणार आहे असे वगैरे मेसेजेस येत आहेत, याचा आनंद तर ॲज अन ॲक्टर म्हणून डेफिनेटली खूप होतो आहे मला. पण ह्याच्यासोबत एक जबाबदारी आहे. खूप प्रेशर तर आहेच, पण मला असं वाटतं की जबाबदारी आहे की चांगलं काम करण्याची, आपल्याकडनं जे अपेक्षित आहे ते काम करण्याची. आणि प्रेक्षकांना काय आवडतंय, काय नाही आवडत आहे हे ॲनलाइज करायला आपल्याला डेली सोपमध्ये इतका छान स्कोप असतो की असं होऊ शकतं की हा एपिसोड नाही आवडला, ह्याच्यातलं हे नाही आवडलं. सो मला काय नाही आवडलं ते रेक्टिफाय करायला दुसरा दिवस आहे माझ्याकडे. सो मी ते डेफिनेटली करीन. नक्कीच. तेच ह्याच्याच पुढे जोडून प्रश्न होता की देवयानीच्या वेळेला सोशल मीडिया इतका ॲक्टिव्ह नव्हता किंवा तो नाहीच्याच जवळपास होता. आत्ता तसं नाही आहे. आता प्रतिक्रिया तेव्हाच्या तेव्हा मिळतात, तेव्हाशी तेव्हा. सो प्रोज अँड कॉन्स दोन्ही आहेत त्याचे. हो, आहेतच ना. प्रोज अँड कॉन्स डेफिनेटली आहेत. पण मी माझ्या कामाच्या बाबतीत जर एखादी कमेंट आहे, सो आत्ता मी ओव्हर अ पिरियड मी असं पीस केलं आहे ह्या गोष्टीबरोबर की जी कमेंट माझ्या कामाशी निगडीत आहे की तुझं ह्या सीनमधलं हे काम नाही आवडलं, तर मी त्या कमेंटला महत्त्व देईन. पण जर अशी उगाच काही मंडळी असतात ज्या पोस्टवरती हेट पसरवतात किंवा पर्सनल होतात, सो मी त्या गोष्टींकडे इग्नोर करायला शिकले आणि मला ते येतं. त्याचं कारण मी तुला सांगते. कारण 250 जर समज कमेंट आहेत, त्याच्यातल्या 200 चांगल्या कमेंट्स आहेत. आणि जर त्या 200 कमेंट्सला उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही आहे आणि मी त्या देत नाही आहे, आणि ती जी 2-3 खराब कमेंट्स आहेत त्यांना मी वेळ देते, माझ्याकडे जेव्हा त्या 200 पॉझिटिव्ह कमेंट्सला उत्तर देऊन जर माझ्याकडे वेळ उरला, तर मी त्या 5 निगेटिव्ह कमेंट्सकडे लक्ष देईन, असं मी ठरवले. जाता जाता आत्ता तर मानसी म्हणून प्रवास सुरू झाला आहे, अजून बराच पल्ला गाठायचा आणि पुन्हा पुन्हा भेटत राहायचं. जाता जाता थोडं तुझं थोडं माझं असं आहे, आणि नुकतीच सौ झालेली आहेस. संसारात थोडं तुझं थोडं माझं होतच असणार. सो जाता जाता काही प्रश्न आहेत, त्याच्यात फक्त
थोडं तुझं काय असतं आणि थोडं अजिंक्यचं काय असं आहे. म्हणजे समजा चहा असं मी म्हणाले तर दूध अजिंक्य आणतो, पावडर मी आणते, अशा टाईप्स. पण Okay, okay. शॉपिंग पैसे तो देतो, मी शॉपिंग करते असं. अजिबात होत नाही. सो सुरू करूया. थोडं तुझं थोडं माझं. घरातली कामं. थोडं तुझं थोडं माझं. अच्छा. किचन सांभाळणं. थोडं तुझं थोडं माझं. अजिंक्य उत्तम वेल ट्रेन, त्याच्या आईने त्याला उत्तम ट्रेन केलेलं आहे. तो किचन मधली कामं उत्तम करतो सगळी. वा, म्हणजे सासूला याच्यासाठी डेफिनेटली 400 मार्क सासूबाईंना. झाले. सासूबाई खुश झालेले आहेत हे बघून. शॉपिंग. TTMM, तुझं तू माझं मी. माझं मी. वेकेशनचं प्लॅनिंग. सगळं मी. अच्छा, याच्यात थोडं तुझं थोडं माझं काय? अजिबात नाही. आणि TTMM पण नाही, सगळं मी. प्लॅनिंग. अच्छा. आणि मग तो फक्त जसे ते रील्स व्हायरल होत आहेत तसं की सगळं तू केलेलं आहे, तर फक्त बॅग उचलून ये. हो हो हो, अगदी अगदी. येस. संसारासाठी एखादं डिसिजन जर घ्यायचं असेल तर थोडं तुझं थोडं माझं. प्रेम व्यक्त करणं, एक्सप्रेसिंग लव्ह. मला असं वाटतं की मी. बरंच माझं. बरंच माझं आणि थोडं त्याचं. थँक्यू सो मच शिवानी. आज मानसी म्हणून आमच्या भेटीला यायला सज्ज झालेली आहेस. माहेरवाशीण म्हणून आपण तुझा उल्लेख केला आहे. जाता जाता उखाणा तर झालाच पाहिजे. सगळ्या मैत्रिणी आहेत तिकडे. थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका घेऊन आली आहे तुम्हा सगळ्यांसाठी खास. पण अजिंक्य पाहतोय घरी माझी वाट. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट. पुन्हा पुन्हा भेटूच. थँक्यू.